आणि एक नंबर ॲडव्हेंचर होता, एक नंबर. तुंगारेश्वरला मला यायचं होतं पावसाळ्यात, पण आता वसूल झालं. जे आजच्या शॉर्ट राईडला नाही आले ना त्यांनी बरंच असं काही मिस केलं. तर मंडई इथे आपल्यावर केलेला आहे माकडांनी हल्ला. तर आम्ही गाड्या पार्क करून गेलो होतो दर्शनाला. तर इथे बघा, इथे सीट फाडली, सीट कवर. ही बॉटल पूर्ण चेंदामेंदा करून टाकला. काय रे पूर्ण असं असं काढून ही बॉटल आहे बघ, हे घे, तूच आहे तो. हां जा, तो बघ, घे, ठेव तुला बड्डे गिफ्ट ती बॉटल. जो नितीन पाष्टेच्या राईडमध्ये येतो ना त्याला छान सोप्या राईडसोबत ना कठीण राईडचा अनुभव सुद्धा येतो. असेच नवनवीन मनोरंजनात्मक ट्रॅव्हल मोटो ब्लॉग्स पाहण्यासाठी नितीन पाष्टे या मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑल वर सेट करा आणि व्हिडिओ सर्वप्रथम पहा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि एक सुंदर अशी कमेंट करायला विसरू नका. तर म्हणजे आता वाजलेत 11:15 आणि आता इथून निघतोय. आणि ड्रोन शॉट घेतला, कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि ड्रोन शॉट घेताना माझ्या कॉलरचा DJIचा माईक पडला होता, तो शोधण्याच्या नादामध्ये बराचसा उशीर झाला. आणि आता खूप गर्दी वाढायला सुद्धा लागली आहे, तर नक्की येऊन इथे व्हिजिट द्या. तर म्हणजे आता आपल्याकडे थोडासा वेळ आहे, कारण 11:15 वाजलेत. तर म्हटलं इथून जाता जाता एक 15-20 किलोमीटरवर आहे तुंगारेश्वर वसईमधलं. तर विचार केला आता तिकडे जाऊया आणि तिथेसुद्धा महादेवाचं दर्शन करून मग रिटर्न जाऊया. पण तिथे जाताना जर आतमध्ये गाडी अलाउड नाही केली, कारण तिथून कसं 1.5 तास आपल्याला चालत जावं लागणार आणि सगळे गेअर्स वगैरे घामाघूम होणार. तर म्हटलं जर गाडी वरपर्यंत सोडली तरच आपण पुढचा निर्णय घेऊ, नाहीतर रिटर्न येऊन जेवण करून रिटर्न जाऊ. तर एकंदरीत प्रवास आणि मंदिर कसं वाटलं नक्की एकदा कमेंट करा. आणि बऱ्याच दिवसांनी आपण या विरारच्या रस्त्यावर राईड करतो आहे. सिटीमध्ये तर काय जाता आलं नाही आपल्याला. आता हायवेवरून पुन्हा परतीचा प्रवास. तर 2 वर्षांनी आपण तुंगारेश्वरला येतो आहे. तर याच्या आधी मी किरण पाष्टेसोबत आलो होतो आणि त्याच्यानंतरसुद्धा एकदा आय थिंक आलो होतो. तर तुंगारेश्वरला आल्यावर लहानपणीची बऱ्याच आठवणी आहेत लहानपणीच्या. मी, योगेश, विकास, भावेश वगैरे आम्ही सुरुवातीला खूप यायचो तुंगारेश्वरला. एक पिकनिक स्पॉटच होता फॅमिलीसारखा. पण आता एकदम जशी कोणती गोष्ट व्हायरल होते ना तशी त्याची अवस्था बेकार होऊन टाकते. तर त्याची आजूबाजूची परिस्थिती बेकार होऊन जाते. आतमध्ये जायचा रस्ता आहे तसाच आहे, एकदम खडतर. तर मंडळी तुम्ही पावसाळ्यात आलात ना तर तुंगारेश्वरचा इथे पार्किंग पॉईंट आहे. तर इथे तुम्हाला गाडी पार्क करावी लागते आणि इथे संपूर्ण पोलीस पहारा असतो. तर आता तुमची गाडी जाऊ शकते, कारण पावसाळ्यात बराच असा नदीला फ्लो असतो, कारण इथे 2 वेळा वॉटर क्रॉसिंग आहे. तर तिकडे नदीला फ्लो असतो, त्याच्यामुळे आपल्याला पुढे पाठवत नाहीत. आणि हा संपूर्ण रस्ता आहे ना चालायला पण भेटत नाही, इतका चिखल असतो या संपूर्ण रस्त्याला. कारण आत्ताच बघा किती धूळ उडते. आणि ऑफरोडिंग तुम्ही करू शकता तुंगारेश्वरमध्ये आल्यावर, ऑफरोडिंगची मजा. अच्छा, आता इथे नवीन गाड्यांसाठी पूल बांधलेला आहे. ते पाहू शकता, सगळे डबक्यात बुचकळत आहेत. पूर्ण नदीला फ्लो असतो इथे. आणि हा ब्रिज आता नवीन बांधला आहे, कारण बऱ्याच जणांना चालतसुद्धा जाता नाहीत, इतकं पाणी असतं. चकाचक महादेव वाघोबा देवस्थान, काय नाव आहे, चकाचक महादेव. आणि आय थिंक रस्त्याची कामं सुरू आहेत इकडे. क्या बात, जाईल ना गाडी. फुल ऑफ रोड, फुल ऑफ रोड. पावसाळ्यात तिथे गाड्या टाकताना खूप वेळा विचार करावा लागतो. आणि एक्सपल्स आपल्यासोबत आहे तिथं दनादन निघून झालं एकदम चिखल उडवत. आता इथे तिकीट्स आहेत, तर लेट सी किती काय तिकीट चार्जेस घेत आहेत की असंच सोडत आहेत
कोण आहे की नाही ते सुद्धा बघूया. कोणी नाही आहे, तिकीट खिडकी बंद आहे. सो यू कॅन एंटर विदाउट तिकीट. आणि तुम्हाला दुसरा पूल दाखवतो, याला क्रॉस करू. फुल ऑफ रोड. हा सुद्धा ब्रिज बांधायच्या आधी ना इथून या नदीपात्रातून गाडी टाकावी लागायची. बऱ्याच जणांच्या गाड्या अडकायच्या, काहींच्या जायच्या, म्हणजे खूप वेगळी मजा होती. इन्फ्रास्ट्रक्चर झाल्यानंतर प्रगती होते, पण आधीची मजा निघून जाते. रस्ता बघा काय भयंकर आहे, भयानक. म्हणजे आज आपल्याला ॲडव्हेंचरसुद्धा करायला मिळालं. दोन्हीच एकाच राईडमध्ये झालं, देवदर्शन आणि ॲडव्हेंचर. पुढेसुद्धा देवदर्शन होणार आहे आपलं महादेवाचं. आपण कृष्णाचं केलं आणि आता महादेवाचं. जे आजच्या शॉर्ट राईडला नाही आले ना, त्यांनी बरंच असं काही मिस केलं. हा ऑफरोड पॅचसुद्धा, कारण पावसाळ्यात ते इथे जबरदस्त गाड्या स्किट होतच असतात. परंतु आता आपण बघा ना, तर 2 गाड्या आपल्या पुढे चालल्यात. आपण 3 जणच आहोत आणि एक आपले भाऊ निघाले, त्यांना कामानिमित्त जायचं होतं, कल्याणला होते. तर आणि इथे बघा संपूर्ण नदीपात्र आहे. हे पाहून कोथळीगडची आठवण आली. कोथळीगडला आपल्या बऱ्याच सबस्क्रायबरच्या गाड्या चढत नव्हत्या. चढ रे रुस्तम, चढ रे रुस्तम, चढ रे रुस्तम, चढली. क्या बात. आणि काय म्हणतो, जे ना आले त्यांनी मंदिरसुद्धा सुंदर नवीन 4 दिवस झालेत ओपन होऊन. 27 तारखेला ओपनिंग झाली, 26ला, आज 30 तारीख. आणि त्यानंतरची लहानपणी माहिती आपण तोंड आणि कधी पण मंडळी, जर तुम्ही पाहिलं असेल ना, महादेवाचं दर्शन करायचं असेल तर ते खडतर प्रवास करूनच जावं लागतं. भले ती केदारनाथची 16 ते 22 किलोमीटरची पैदल यात्रा असेल, आणखी कोणतं मंदिर असेल महादेवाचं. आपल्या कोकणातसुद्धा देवरुखमध्ये आहे ना एक टिकलेश्वराचं महादेवाचं मंदिर आहे, त्यालासुद्धा असाच कच्चा रस्ता पार करून जावं लागतं. आणि मार्लेश्वर झालं, म्हणजे जी शंकराची स्थानं आहेत ना, ती अशा खडतर रस्त्यातूनच जातात. कारण देव भगवान असे ते कुठेही नाही भेटत. मन लागो रे लागो रे, मन लागो रे लागो रे, मन लागो रे लागो रे, मन लागो रे माझे गुरुचरणी, मन लागो रे माझे गुरुचरणी. क्या बात. फुल पैसा वसूल राईड. ही TTMM बेसिस राईड होती आपली आणि फार जबरदस्त. आणि इथेच तो हा एक नजारा आहे. क्या बात. आता जरासुद्धा पाणी नाही आहे या नजाऱ्याला. एक नंबर फॅमिली नजारा आहे. जो नितीन पाष्टेच्या राईडमध्ये येतो ना, त्याला छान सोप्या राईडसोबत ना कठीण राईडचा अनुभवसुद्धा येतो. जसं कोथळीगडला आपण जबरदस्त ॲडव्हेंचर राईड केल्यानंतर गडसुद्धा चढून आलो खाली आणि त्याच्यानंतर आपण उतरलोसुद्धा. म्हणजे एक तो भारी अनुभव होता. आणि ते आपली मंडळी, फॅमिली मेंबर्स, क्या बात आहे. मक्या तुक्या नाक्या उभ्या आहेत आपली वाट बघत. आणि एक नंबर ॲडव्हेंचर होता, एक नंबर. तुंगारेश्वरला मला यायचं होतं पावसाळ्यात, पण आता वसूल झालं.
तर फायनली आपण पोचलो आहे तुंगारेश्वर मंदिर येथे. चलो गाडी पार्क करते है. तर फायनली अर्ध्या तासाच्या राईडनंतर आम्ही द्वारकाधीश मंदिर पाहिलं. त्याच्यानंतर आता आलो आहे तुंगारेश्वरला. पावसाळ्यात इथे सुंदर बघण्यासारखं आहे. निसर्ग एकदम हिरवागार आणि एकदम गारगार, तोंडातून वाफा वगैरे निघतात इकडे आल्यावर. पण ठीक आहे, आता 11 वाजलेत पण असं वाटत नाही. आणि इथे आहे ना एक सूचना लिहिलेली आहे. आणि एकदा मी आहे ना हाफ पॅन्ट 3/4 आलेलो, तो मंदिरमध्ये प्रवेश नव्हता मिळाला. तर बघू शकता, सभी भक्तों को सूचित किया जाता है अच्छे कपड़े परिधान करके आए. कपड़े नहीं, पूरे कपड़े. पूरे कपड़े, अच्छे कपड़े जो भी है. तर फायनली तुंगारेश्वरमधलं सुद्धा महादेवाचं सुंदर असं दर्शन करून झालं आहे. आणि इथे फोटो वगैरे काढण्यासाठी मस्त असा फायबरचा स्टॅच्यू बनवला आहे महादेवाचा, रुद्रावतार रूप. तर आता परतीचा प्रवास करतो आहे आणि जाताना आपण थोड्यात लंच करू आणि एकंदरीत राईड, त्याच्यानंतर जो आपला द्वारकाधीशाचं मंदिर एक्सप्लोअर केलं कसं वाटलं, त्यानंतर तुंगारेश्वराचं महादेवाचं दर्शन केलं कसं वाटलं, नक्की एकदा कमेंट करून सांगा. तर आता इथूनच आपण निरोप घेऊया. पुढचा परतीचा प्रवास तर काय इतका काय बघण्यासारखा नाही. तोच मुंबई अहमदाबाद मार्ग आहे आणि तेच रस्त्यावरची धूळ आणि तेच कंटेनर आणि ट्रक्स, त्यांचं ट्रॅफिक. तर इथपर्यंतच हा व्हिडिओ इथेच एंड करतो आहे. तर व्हिडिओमधून घेतो तुमचा राम. तर व्हिडिओ आवडला असल्यास तुमच्या मित्रमंडळींपर्यंत नक्की पोचवा आणि कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. तर चला भेटूया अशाच एका दुसऱ्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत घेऊया तुमचा राम. काळजी घ्या. तर मंडळी, इथे आपल्यावर केलेला आहे माकडांनी हल्ला. तर आम्ही गाड्या पार्क करून गेलो होतो दर्शनाला. तर इथे बघा, इथे सीट फाडली, सीट कवर, आणि याच्यावर मस्त अशा उड्या वगैरे मारल्यात. आणखी एक दाखवतो. आपण बॉटल आहे ना, पाणी भरून बॉटल आपल्या या इथे बॉटल ठेवायच्या याच्यात ठेवली होती. ती बॉटल काढून त्यातल्या पाण्यानी पूर्ण आंघोळ केली, पूर्ण गाडी चिखलानी माखून टाकली. हे बघा, आणि हे बघ कसे बघतायत, काय वाटतंय त्यांना. आणि हे पण वाकवलं, हे मस्त उड्या मारल्या ते बघ. आणि ही बॉटल पूर्ण चेंदामेंदा करून टाकला. काय रे, पूर्ण असं काढून ही बॉटल आहे बघ. हे घे, तूच आहे तो. हां, जा तो बघ. घे, ठेव तुला बड्डे गिफ्ट ती बॉटल. तुला बड्डे गिफ्ट. तो बघ कसा बाबूसारखं. अरू. चला नाही ते कॅमेरा घेऊन पळून जायचा तो. गाडीवाले लवकर यावं लागेल, हे बघ. आज काय खरं नाही. हां, त्या गाडीची पण वाट लावल्या त्यांनी. इकडे पण फाडले. आपली नाही सीट ना, ठीक आहे. मीटर फाडणार, तोडणार आहे आज. चला तर काय नाही.